क्रिकेट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर मंडळी, पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजे शिवराय प्रतिष्ठान पनवेल यांनी पुरंदरगडाची भव्य प्रतिकृती पोलीस मैदान आपल्या गुरुद्वाराच्या शेजारी सेक्टर 5 पनवेल इथे मस्त अशी बनवले, ते आपण पाहायला जाणार आहोत. आणि आता व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर जी तयारी त्यांनी केली होती, कसं बनवलं ते आपण शॉर्टमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि नंतर जो आज कार्यक्रम आहे तो आपण पाहणार आहोत. तर मंडळी, जे पनवेलकर आहे ते नक्की पाहायला या. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. हर ताल समंदर से कहना कलगिर की घाटी से, चौपाटी से, गुवाहाटी से, दुश्मन की माटी से कहना, खूनी परिपाटी से कहना लोभी मक्कारों से, जासूसी करने वालों से, जो मेरा आंगन तोड़ेगी वो बाह तोड़ दी जाएगी, जो आंख उठेगी भारत पे वो आंख फोड़ दी जाएगी, वो आंख फोड़ दी जाएगी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की. आपण जेजुरीला जातो, सगळ्यांना माहिती आहे. जेजुरीला सगळेजण जातो. तर जेजुरीला जाताना आपल्याला ज्या किल्ल्याला आपण वळसा घालून जातो तो दुर्ग म्हणजे पुरंदर.
पुरंदर हा जो आहे हा इतिहासात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुरंदर किल्ला ऐकून आहेत आपण. तर मग त्याचं महत्त्व काय इतिहासामधलं, की काय झालं नक्की पुरंदरवरती. तर पुरंदर हा किल्ला इतिहासामध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे इतिहासामध्ये तो प्रसिद्ध आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे किल्ल्यावरती जी स्वराज्याची पहिली लढाई झाली ती पुरंदरवरती झाली. दुसरं म्हणजे सगळ्यात मोठा जो तह झाला इतिहासातला स्वराज्यातला तो पुरंदरचा झाला. तिसरं म्हणजे या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला. इतकी महत्त्वाच्या गोष्टी या किल्ल्यावरती घडलेल्या आहेत. किल्ला जर आपण नीट बघितला, नुसता जर आपण जो किल्ला आहे तर किल्ला आपण बघायला गेलो तर आपल्याला तिथे काय काय बघायला मिळतं किंवा तो किल्ला कसा दिसतो, तर त्याची प्रतिकृती म्हणून आपण इथे उभी केलेली आहे. बरोबर. तर मी जरा तुम्हाला किल्ला फिरवतो, किल्ला आपण बघूया, नंतर मग त्याचा थोडक्यात इतिहास बघू. आपण जेव्हा किल्ल्यावरती जातो म्हणजे जेजुरीला जाताना जेव्हा पुरंदरकडे वळतो तेव्हा पुरंदर किल्ल्याकडे रस्ता जो घेऊन येतो तेव्हा आपल्याला इथून तुम्हाला इथे खालची एक तटबंदी दिसते. एकदम इथून जर खाली सरळ वर बघितलं की खालची एक तटबंदी दिसते. बरोबर आहे. इथे खाली एक तटबंदी दिसते. त्या तटबंदीच्या बाजूला रस्ता गेलेला आहे. त्या तटबंदी जिथून चालू होते तिथंच आपल्याला आहे ना पार्किंग करायला लागते, गाडी ठेवायला लागते आणि मग तिथून चालत पुढे जायला लागतं. अगदी त्या तटबंदीला धरून रस्ता बनवलेला आहे आणि त्या रस्त्यावरनं चालताना पहिलं आपल्याला लागतं ते म्हणजे मुरारबाजींचं स्मारक लागतं. त्याच्यानंतर शिवमंदिर लागतं आणि पुढे गेल्यानंतर एक छोटासा चर्चसारखं आहे पण ते आत्ता आधुनिक आहे. त्याच्यानंतर खाली त्या तटबंदी संपायला ना तिथे गेल्यानंतर एक दरवाजा आहे, तिथे एक बुरुज दिसतो. तो बुरुज म्हणजे त्या बुरुजाला दरवाजा आहे, तो गणेश दरवाजा. तो दिसला आहे तो गणेश दरवाजा. आपण तिथं बघून झाल्यानंतर तोच रस्ता पुढे गेलेला आहे. तो पुढे हे जे दोन गड आहेत ह्या दोन गडांच्या खिंडीपर्यंत पोहोचतो. आजच्या घडीला तिथं मिलिटरीचं सगळं स्थान आहे आणि तिथेच त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक बनवलेलं आहे, एक म्युझियम बनवलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी तिथे बनवून ठेवलेल्या आहेत, त्या आधुनिक आहेत. तिथून मग ह्या गणेश दरवाजाच्या बाजूनं आपण तिथे मिलिटरीचं जे काही कॅम्प आहे ती लोक वरती आपल्याला मोबाईल कॅमेरा वगैरे घेऊन जायला बंदी करतात. तो सगळा कॅमेरा आणि हे सगळं मोबाईल आपण तिथे जमा करावा लागतो आणि मग तिथून पुढे वरती पायवाटेनं वर जावं लागतं. त्या रस्त्यापासून पायवाटेनं वर गेलो की मधला तुम्हाला एक झेंडा दिसतो, ध्वज दिसतो. तो ध्वज म्हणजे महाद्वार आहे, किल्ल्याचं महाद्वार आहे. या इथला हा जो ध्वज दिसतो समोरचा, माझ्या बोटाच्या समोरचा, तो तिथे महाद्वार आहे. त्या महाद्वारातून आपण प्रवेश केला की आपण वरती किल्ल्यात येतो. किल्ल्याच्या पलीकडची जी तटबंदी दिसते ती आत्ता अस्तित्वात नाही, ती पडलेली आहे. त्या तटबंदीच्या बाजूनं आपण चालत जातो. पलीकडच्या बाजूला छोटी छोटी टाकी आहेत. त्या टाक्यांच्या बाजूनं आपण चालत मंदिराकडे जातो. मंदिराकडे जाण्यासाठी चढ आहे, चढावरती तिकडे पायऱ्या बनवलेल्या आहेत. या मंदिराच्या खाली तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत. बरोबर आहे. त्या चढावरती पायऱ्या बनवल्या. ते मंदिर जे आहे ते केदारेश्वराचं मंदिर आहे. ते किल्ल्यावरचं एक असं एकमेव मंदिर आहे आणि सगळ्यात उंच भाग जो किल्ल्याचा आहे ते केदारेश्वराचं मंदिर आहे. किल्ला फिरायला आपल्याला एवढाच मिळतो आत्ताच्या घडीला. पूर्ण किल्ला बघायला मिळत नाही. इथून ते तिथपर्यंत महाद्वारापासून ते केदारेश्वराचं मंदिर इथपर्यंतच आपल्याला किल्ला बघायला मिळतो. परंतु आपण जर बघितलं तर महाद्वारापासून जर या बाजूला आलो तर ह्या बाजूला आपल्याला जो किल्ल्याचा मुख्य भाग तिथे संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे तो भाग आहे. हा जो ध्वज लावलेला शेवटचा ध्वज तिकडच्या बाजूला संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. म्हणजे तिथे ती जागा आहे. तर असा हा पुरंदर किल्ला. इथून जर खाली जर बघितलं आपण तर ह्या बाजूला आपल्याला बुरुज दिसतात. ठीक आहे. त्याच्या बाजूला तिथं जो केदारेश्वराचं मंदिर आहे तर केदारेश्वराच्या मंदिराच्या पुढे तिथे एक बुरुज दिसतो. आपण त्या बाजूला जाऊन बघूया. केदारेश्वराच्या मंदिराच्या खाली जो इथे एक बुरुज आहे हा ते बुरुजामध्ये दरवाजा आहे. त्या दरवाजाला केदार दरवाजा असं म्हणतात आणि हा जो बुरुज आहे याला कोकण बुरुज असं म्हणतात. मंदिरापासून खाली पण तिथे जातात आत्ताच्या घडीला जाता येईल. ह्याच्या बाजूला पूर्ण मिलिटरी म्हणजे रस्ता जो आहे ना ह्याला खोदून किल्ल्याच्या पूर्ण भोवताली रस्ता केलेला आहे आता आधुनिक याच्यामध्ये. हे जेवढे बुरुज दिसतात ह्याच्या माच्या दिसतात ह्याच्या बाजूबाजूनं खोदून रस्ता पूर्ण बनवलेला आहे.
तर हा कोकण बुरुज आणि हा केदार दरवाजा. या इकडे आपण जे बघतो, जेव्हा किल्ला बघतो तेव्हा आपल्याला अनेक पाण्याची टाकी दिसत आहेत. काही टाकी वरती आहेत, काही टाकी अगदी खालच्या बाजूला आहेत. ती जी खाली एक झेंडा दिसतो, म्हणजे मंदिराच्या खाली बुरुजाच्या नंतर एक मध्ये एक झेंडा लावलेला आहे. तर तिथे एक तटबंदी दिसते. त्या तटबंदीमध्ये मोठे 2 तलाव आहेत आणि ती बांधलेली व्यवस्थित छान तलाव आहेत. त्याच्या बाजूनी खालूनही रस्ता जातो. तर तलावांचं असं काही नाव नाही आहे, पण तिथली मोठी टाकी आहेत किल्ल्यावरची. ती तटबंदी सोडून आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही सध्याच्या, म्हणजे जाऊ देत नाहीत सध्या. पण त्याच्यावरून आपण केदारेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. इकडचा जर आपण बघितला, हा जो किल्ल्याचा ह्या बाजूचा जो ध्वज दिसतो तो बुरुजावरती लावलेला आहे. ते खाली 2 बुरुज दिसतात. त्याला काळा पांढरा बुरुज असं म्हणतात. काळा पांढरा बुरुज हा बुरुजांचं महत्त्व काय इतिहासामध्ये, की जेव्हा पुरंदरवरती हल्ला झाला, वज्रगड पडल्यानंतर जो दिलेर खानानं वज्रगडावरनं तोफांचा मारा केला पुरंदरवरती, तो त्या बुरुजांवरती मारा केला आणि ते बुरुज ढासळले. आणि ढासळल्यानंतर मुरारबाजींनी सुलतान ढावा बोलून ते खाली उतरले दरवाजे उघडून आणि सैनिक म्हणजे मोगलांसोबत त्यांनी हे केलेलं आहे, सामना केलेला आहे. तर या पुढे जाऊया. वज्रगडावरती वज्रगड म्हणजे पुरंदरच्या अगदी जर पुरंदर उंची असेल तर अगदी खांद्याला किंवा कानाला लागेल इतकी याची उंची आहे. म्हणजे जवळजवळ तेवढ्याच उंचीचा वज्रगड आहे. वज्रगड पहिल्यांदा पडला त्याच्यामुळे पुरंदर हरला असं झालं. वज्रगडावरती ज्या तोफा चढवल्या त्या ह्या सोंडेवरनं वरती चढवून तोफांचा ह्या मार्गाने वरती चढवल्या गेल्या आणि वरती चढवून मग नंतर पुरंदरवरती तिथून मारा केला गेला. वज्रगडाचा आपण जर पहिला ध्वज बघितला तर तिथे त्याचा महादरवाजा आहे आणि त्या महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपण वज्रगडावरती जाऊ शकतो. वज्रगड तसा आकारानं आणि ह्याच्याने पण छोटा आहे, उंचीनं पण छोटा आहे पुरंदरपेक्षा. परंतु वज्रगडावरती तोफा चढवल्यामुळे लांब पल्ल्याच्या तोफांनी पुरंदरवरती मारा झाला आणि समोरचे जे काळा पांढरा बुरुज आहे त्याच्यावरती मारा करून ते बुरुज उडवला आणि तो गेल्यामुळे आता सैन्य तिथून घुसणार म्हणून मुरारबाजींनी दरवाजे उघडले आणि दरवाजातून जे सैन्य होतं फतेखानाचं दिलेर खानाचं, तर त्या दिलेर खानाच्या सैन्यावरती सुलतान ढावा बोलला. सुलतान ढावा म्हणजे काय, सर्व शक्तीनिशी जे काय सैन्य असेल, जे काय बळ असेल त्या सर्व शक्तीनिशी शत्रू सैन्यावरती हल्ला करायचा. बरं हा हल्ला इतका जबरदस्त होता की मुरारबाजींना स्वराज्याचं सुदर्शन असं म्हटलं जातं. याला कारण असं आहे की त्यांची तलवार इतकी जबरदस्त चालायची की त्यांच्या भोवती एक सुदर्शन चक्रासारखं एक वलय तयार व्हायचं. इतकं जबरदस्त त्यांची तलवारबाजी होती. मुरारबाजी देशपांडे हे महाराजांना भेटले होते जावळीच्या युद्धामध्ये. जावळीच्या युद्धामध्ये मुरारबाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होते, परंतु महाराजांनी हा हिरा ओळखला आणि तो आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे पुरंदरावरती जी लढाई झाली त्याच्यामध्ये मुरारबाजी पडले, परंतु त्यांचा पराक्रम इतका जबरदस्त होता की केवळ महाराज नव्हे तर त्या लढाईमध्ये खुद्द दुश्मन जो आहे त्या दुश्मनानं त्यांचा पराक्रम बघून लढाई थांबवली आणि सांगितलं हा कोण एवढा पराक्रमी पुरुष आहे की हा जर आपल्याकडे आला तर आपलं खूप मोठं म्हणजे आपलं राज्य वाढायला खूप मोठी मदत होईल. म्हणून मुरारबाजींना त्यानं तिथंच सांगितलं की तू इकडे काय लढतो, तू आमच्या बाजूने लढ, तुला मी बादशाहकडे घेऊन जाईन, दिल्लीला घेऊन जाईन वगैरे वगैरे. परंतु मुरारबाजीनं तिथेच ते सगळं नाकारलं आणि लढाई पुन्हा चालू केली. आणि पुढे दिलेर खानानं हत्तीवरनं बसून जे बाण चालवले ते बाणांमध्ये एक बाण त्यांच्या कंठात घुसला आणि मुरारबाजी तिथे पडले आणि हा पुरंदर पडलाय. त्यावेळी पुरंदरचं आता ही झाली एक लढाई. पण ह्या लढाईमध्ये पुढे काय झालं तर पुढे झालं पुरंदरवरती खूप मोठा तह झाला. हा तह स्वराज्यातला सगळ्यात मोठा तह आहे, कारण ह्याच्यावर या तहामध्ये महाराजांना स्वतःचे 23 गडकोट द्यावे लागले. 23 गडकोट आपल्याला सहज वाटतं, परंतु 23 गडकोट म्हणजे साधी गोष्ट नव्हे. कारण एक एक गडकोट घेण्यासाठी त्यांना प्रचंड अशी ताकद लावायला लागायची. म्हणजे प्रत्येक किल्ला घ्यायचा आहे तर त्यांना तर लढायचं आहे. अनेक किल्ले जे आहेत महाराजांनी स्वतः लढून घेतलेले आहेत, काही स्वतः बांधून घेतलेले आहेत. बरं बांधून पण असंच नाही ना की बांधून ह्या तुम्ही जर तटबंदी बघताय, हे बुरुज बघताय, हे कड्यावरती बांधलेले बुरुज आहेत. बरं हे कड्यावरती जाऊन तिथे त्या
दगडं रचायची आहेत, त्या तोडी रचायच्या आहेत. बरं, या रस्ता रस्ता किती मावळे दरीत कोसळून गेले असतील काही ठाऊक नाही. असे सगळे कमवलेले किल्ले हे महाराजांना 23 किल्ले ह्या तहामध्ये द्यावे लागले. किल्ल्यांचं महत्त्व महाराजांच्या आयुष्यात किती होतं, एक छोटीशी घटना सांगतो. जेव्हा थोरले महाराज म्हणजे शहाजी महाराज यांना अफजल खानानं पकडून आदिलशाही दरबारात घेऊन गेले होते, त्यावेळी त्यांनी मागणी केली की तुम्ही स्वराज्यातले 3 किल्ले द्यायचेत. बरं, 3 किल्ल्यांपैकी एक किल्ला होता कन्नूरचा, जो थोरले संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू यांच्या ताब्यात होता. तो त्यांनी देऊन टाकला आणि 2 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. परंतु हे गोडकोट मी देणार नाही असं शिवाजी महाराजांनी सक्त सांगितलं. थोरले महाराज साहेब गाफील राहिले म्हणून ते पकडले गेले. आम्ही आमचे गडकोट का द्यावे असं महाराज म्हणतात. म्हणजे वडिलांपुढेही त्यांची गडकोटांचं महत्त्व त्यांच्या मनात आहे. एवढं मोठं महत्त्व असणारे महाराज, गडकोटांचं महत्त्व असणारे महाराज यांना 23 किल्ले द्यावे लागतात तहामध्ये. आज आपल्याकडे काही छोटी गोष्ट झाली, मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली, 12वीला परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या केली, मुलगी सोडून गेली किंवा तो एखादा प्रियकर सोडून गेला म्हणून काहीतरी करून घेतलं, नस कापून घेतली, हात कापून घेतला. ह्या सगळ्या डिप्रेशनच्या गोष्टी आहेत. विचार करा की ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी घटना घडली, जी व्यक्ती आपल्या वडिलांपेक्षाही गडकोटांना महत्त्व देते आणि अशा तहामध्ये त्यांना 23 किल्ले द्यावे लागले. किती त्यांना डिप्रेशन आलं असेल, किती डिप्रेशन आलं असेल की काय करावं. अहो, हे 23 किल्ले घेताना किती माझे मावळे गेले असतील, त्यांना काय विचार आला असेल. कुणाचा भाऊ गेला असेल, कुणाचा मुलगा गेला असेल, कुणाचा पती गेला असेल. याच्या पुढे जर लढायचं असेल तर मी ह्या लोकांच्या दारात कसं जाणार. बरं, ही लोक बोलून दाखवणार की अरे राजा, तुझ्यासाठी माझा मुलगा पडला आणि तो गड तू तहामध्ये देऊन टाकलास. माझा पती लढता लढता गेला आणि तो गड तू तहामध्ये देऊन टाकलास, असं बोलले असतील ना. काय वाटलं असेल राजांना, किती डिप्रेशन आलं असेल. परंतु त्याच्यातूनही उठून महाराजांनी पुढे स्वराज्य चालू केलेलं आहे. जेव्हा हा तह झाला, पुरंदरचा तह झाला, तेव्हा स्वराज्यामध्ये फक्त 17 किल्ले शिल्लक राहिले होते. 17 किल्ले महाराज शिल्लक ठेवून दिल्लीला गेले होते. दिल्लीमध्येही अशी अवस्था होती की परत येणार की नाही ह्याच्याबद्दल पूर्ण शंका होती. किंवा असंही बोलायला हरकत नाही की औरंगजेबानं तिथं महाराजांना संपवायचाच कट केला होता. अशाही परिस्थितीमध्ये स्वराज्य कुठं थांबलं नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा, 23 किल्ले जाऊन सुद्धा, महाराज दिल्लीला जाऊन सुद्धा स्वराज्यामध्ये किल्ले कमी न होता किल्ले वाढतच गेले. 18वा किल्ला महाराज दिल्लीत असताना स्वराज्यामध्ये आला कोल्हापूरचा रांगणा, तो स्वतः जिजाऊंनी घेतलेला आहे. महाराज जेव्हा दिल्लीवरनं परत आले तेव्हा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे परत आल्यानंतर महाराज सिंहासनाधीश्वर झाले, राज्याभिषेक करून घेतला. बरं, ह्या राज्याभिषेकापर्यंत जो काही काळ लोटला, जो 7-8 वर्षाचा काळ आहे, ह्या काळामध्ये किती किल्ले झाले असतील बरे? 240 किल्ले. म्हणजे कुठे 17 ते 240. म्हणजे डिप्रेशन जो भाग आहे, आपण जे बोलतो मगाशी जसं सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला डिप्रेशन येतं. महाराजांचे स्वराज्यातले सुरुवातीचेच 23 किल्ले गेल्यानंतरही कुठेही कच न खाता पुन्हा स्वतःच्या हिमतीवरती उभं राहून एवढं सगळं साम्राज्य त्यांनी उभं केलं. त्याचं हे प्रतीक म्हणजे पुरंदर आहे. जर कुणाला कचखाऊपणा आला असेल, कुणाला डिप्रेशन आलं असेल ना, तर त्यांनी पुरंदरकडे बघावं, पुरंदरच्या तहाकडे बघावं. असा हा पुरंदर आहे. मगाशी जसं सांगितलं की स्वराज्याची पहिली लढाई ही पुरंदरवरती झाली आहे. काय लढाईचं महत्त्व आहे त्या? किती मावळे होते महाराजांकडे सुरुवातीला? 4000 5000 बस. आणि एवढं मोठं सैन्य किल्ल्यावरती धावून आलेलं आहे फतेखानाचं. आणि स्वराज्याची सुरुवात आहे. बरं, आमच्याकडे शस्त्र नाहीत. एक मावळा आहे, त्याच्याकडे एक तलवार आहे, एक भाला आहे. दुसरा मावळा आहे, त्याच्याकडे 2 भाले असणार, जास्तीत जास्त 2 तलवारी असणार. सैन्य खालून येतंय चालत, आक्रमण करतंय. मी जर एक भाला फेकून मारला तर तो लागला सैन्याला तर ठीक आहे, किंवा लागलाच समजू, माझ्याकडे एकच शिल्लक राहिला. दुसरा सैन्य दुश्मन आला
त्याला मी दुसरा मारला तर मी निहत्ता झालो, माझ्याकडे आता दुसरं काही नाही. अशा परिस्थितीत पुरंदरची लढाई झाली. मग ही लढाई जिंकली कशा पद्धतीने जिंकली तर केवळ दगड आणि धोंडे यांच्या जीवावरती महाराजांनी ही लढाई जिंकलेली आहे. पुरंदरची जी पहिली लढाई फत्तेखानाला इथपर्यंत येऊन दिला की आता त्याचा भाला फेकल्यानंतर मावळ्यांना लागेल इथपर्यंत टप्प्यामध्ये येऊन दिला. आणि नंतर मग दगडांचा मारा केलेला आहे. आणि त्या दगडांच्या माऱ्याने अक्षरशः फत्तेखानाला पळवून लावलंय. तो फत्तेखान पुरंदरवरना पळून गेला, तो पळून पार बेलसरपर्यंत त्याचा पाठलाग केलेला आहे. आपल्या मावळ्यांनी पूर्ण बेलसरपर्यंत पाठलाग केला. बेलसरला लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये फत्तेखानाचा पूर्ण पराभव करून हा पुरंदर आपल्या ताब्यात आलाय. ही पुरंदरची स्वराज्यातली पहिली लढाई. दुसरी मोठी घटना मगाशी मी सांगितली की सगळ्यात मोठा तह. पहिली मोठी लढाई काय सांगते आपल्याला की कमी रिसोर्सेस असताना, कमी साधन संपत्ती असताना देखील उत्तम पद्धतीनं लढाई होऊ शकते, आपण युद्ध जिंकू शकतो. आज आपल्याकडे थोडं काही नसलं तरी आपल्याला टेन्शन येतं, कारण हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे, आपण कॅल्क्युलेशन करत बसतो आता कसं होईल. महाराजांनी त्यावेळी कॅल्क्युलेशन नाही केलं की एवढ्या सगळ्या साधन संपत्तीमध्ये, उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमध्ये मला काय बेस्ट करता येईल. तर हे केलं, दगड धंड्यांचा वापर करून शत्रू सैन्याला हरवलं. त्याच्यानंतर ती सगळ्यात मोठी घटना पुरंदरवरची म्हणजे या सिंहाचा छावा जो जन्माला आला ते म्हणजे हे पवित्र स्थळ हे पुरंदर आहे. पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि संभाजी महाराजांनी काय पराक्रम केला हे सांगायची गरज नाही. केवळ 9-9.5 वर्षाचं राजकीय त्यांचं आयुष्य होतं आणि ह्या 9 वर्षामध्ये 120 पेक्षा जास्त लढाया लढलेल्या आहेत आणि एकही लढाईमध्ये हार नाही. जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं असेल तर मारावं कसं तर हे संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. अशा संभाजी महाराजांचं हे जन्मस्थळ म्हणजे पुरंदर आहे. आज आपण जवळजवळ राजे शिवराय प्रतिष्ठानला 14 वर्ष झाली. 14 वर्ष आपण दरवर्षी वेगवेगळा किल्ला तयार करतो, वेगवेगळ्या दुर्गाची प्रतिकृती तयार करतो आणि त्याचा इतिहास, त्याच्या मागची कथा मांडायचा सगळ्यांसमोर प्रयत्न करतो. यावर्षी आपण पुरंदर साकारलाय. आपण सगळे इथे आलात आणि हा पुरंदर बघितलात. खराखुरा पुरंदर बघायला तर नक्कीच जा आणि तो गेलं पण पाहिजे, कारण संभाजी महाराजांचं ते जन्मस्थान आहे. आपण तिथं गेलं पाहिजे. हे गडकोटांचं महत्त्व जनमानसात पसरावं हाच एक उद्देश आहे. या लहान मुलांना त्याचं महत्त्व समजावं हाच एक उद्देश आहे. ह्या उद्देशानं हा सगळा खटाटोप चालू आहे. आपण सगळे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.